पश्चिम खोऱ्यातील वाहून जाणारे पाणी नदीजोड प्रकल्पातून अहिल्यानगरसह नाशिक, मराठवाड्याला मिळणार. गेल्या 2 दशकांपासून चर्चेत असलेल्या नदीजोड प्रकल्पाला आता प्रत्यक्ष अंमलबजावणीची दिशा मिळाली आहे. या पहिल्या टप्प्याद्वारे राज्यातील दुष्काळग्रस्त आणि जलअभावित भागांना दिलासा मिळणार आहे. नाशिक येथील जलसंपदा कार्यालयात जलसंपदा मंत्री डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते कोकण गोदावरी नदीजोड प्रकल्प कार्यालयाचा औपचारिक शुभारंभ रविवारी 3 ऑगस्टला झाला. यामध्ये दमणगंगा, एकदरे, दमणगंगा, वैतरणा, देवनदी गोदावरी, उल्हास, वैतरणा गोदावरी आणि पार गोदावरी अशी प्रमुख जोड प्रकल्पांचा समावेश आहे. नाशिकमधील नार, पार, गिरणा अशा नद्यांवरील जलसाठा पश्चिमेकडे वाहून जाण्याऐवजी गिरणा खोऱ्यात वाहण्याची नियोजनबद्ध योजना आखली जात आहे. या प्रकल्पामुळे अंदाजे 1.50 लाख हेक्टर शेती सिंचनाखाली येणार आहे. छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यांना याचा थेट लाभ होईल. यासोबतच पैठ, सुरगाणा, कळवण, देवळा, मालेगाव आणि जळगाव जिल्ह्यातील 49,500 हेक्टर क्षेत्र सिंचनाच्या कवचात येणार आहे. नाशिक शहराला दमणगंगा एकदरे प्रकल्पातून 5 टीएमसी आणि दमणगंगा वैतरणा प्रकल्पातून 6 टीएमसी पाणी मिळणार आहे. या नदीजोड प्रकल्पामुळे उत्तर अहिल्यानगर जिल्ह्याची पिण्याच्या पाण्याची, सिंचनाच्या पाण्याची समस्या मोठ्या प्रमाणात सुटेल. विहिरी आणि बोरवेल्स यामधील जलस्तर वाढेल. पाण्याची वर्षभर उपलब्धता सुनिश्चित होईल. यामुळे शेती, उद्योगधंदे आणि घरगुती पाण्याचा तुटवडा दूर होईल.